पिंपळगाव टोलनाक्यावर 535 किलो गांजा जप्त. नाशिक ग्रामीण जिल्ह्यात पिंपळगाव पोलिसांची धडक कारवाई. 1 कोटींचा मुद्देमाल जप्त. धुळे जिल्ह्यातील एक आरोपी अटकेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई करत पिंपळगाव टोलनाका परिसरातून 535 किलो गांजा जप्त केला. या कारवाईत धुळे जिल्ह्यातील एका संशयिताला अटक करण्यात आली असून गांजा, पिकअप वाहन, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 1,12,14,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसाय व अंमली पदार्थ तस्करी विरोधात विशेष मोहीम सुरू आहे. या अंतर्गत 14 जुलै रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना गुप्त माहिती मिळाली की नाशिकहून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या MS06 BG 1776 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून गांजाची तस्करी होत आहे. या माहितीच्या आधारे पिंपळगाव टोल नाक्यावर त्यांनी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन सापळा रचला व वाहनाची तपासणी सुरू केली. दरम्यान वाहन तपासणीमध्ये एका पिकअप वाहनातून 535 किलो गांजा आढळून आला. या प्रकरणी पिकअप चालक राहुल शांताराम पाटील वय 33 राहणार मुटकी तालुका जिल्हा धुळे याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस यांच्या विरोधात NDPS कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. जप्त मुद्देमालात गांजा, पिकअप वाहन, मोबाईल फोन, रोख रकमेचा समावेश असून एकूण 1,12,14,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईत पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक अंबादास बैरागी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ वायकंडे, पोलीस हवालदार संतोष शिंदे, अनिल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब धात्रक, विकास वाडुंजव, पोलीस प्रशांत उगले, नितीन गाढवे, कॉन्स्टेबल मनीषा कदम, चंद्रकांत निकम, योगेश देशमुख व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.